मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारं एकमेव डिजिटल चॅनल सप्तनगरी न्यूज। दुर्गम भागातील आरोग्य सेवेला बळ देण्यासाठी आमदार पाडवींकडून 5 रुग्णवाहिकांचे लोकार्पण। सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील कुपोषण आणि माता मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी आमदार आमशा पाडवी यांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। त्यांच्या स्थानिक विकास निधीतून धडगाव तालुक्यातील 5 अतिदुर्गम ग्रामपंचायतींसाठी मंजूर करण्यात आलेल्या 5 नवीन रुग्णवाहिकांचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले। डोंगरदऱ्यात वसलेल्या कात्री, त्रिशूल, घाटली, मांडवी आणि कुंभरी या गावांतील रुग्णांना आता वेळेवर उपचार मिळणे शक्य होणार आहे। रस्ते आणि वाहतुकीच्या अभावामुळे अनेकदा रुग्णांना बांबू चोळी करून न्यावे लागत असे। मात्र या रुग्णवाहिकांमुळे गर्भवती महिला आणि कुपोषित बालकांना गोल्डन अवर मध्ये रुग्णालयात पोहोचवता येईल। एस.व्ही. ठकार विद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट झाली असून स्थानिक आदिवासी बांधवांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे। सप्तनगरी न्यूज ब्युरो, धडगाव। एकूण माझ्या या मतदारसंघामध्ये आम्ही एकूण 13 गाड्या आपण आमदार निधीतून देतो आहे। त्याच्यात खास करून धडगावमध्ये आपण आज 5 गाड्यांचा आपण लोकार्पण केलं आहे। कारण ॲम्ब्युलन्स दिल्यानंतर आम्हाला वाटतं की आमच्या अतिदुर्गम भागामध्ये 100% नाही पण एक फुलची पाकळी म्हणून आपण एक गाड्या दिल्यानंतर या एरियामध्ये हे 5 रुग्ण वाहनाने ज्या एक या कोपऱ्यात एक या कोपऱ्यात असं दूर आम्ही दिली आहे ॲम्ब्युलन्स। याच्याने खास करून आमच्या जे कुपोषण असेल, गरोदर माता असेल किंवा अर्जंट ॲक्सिडेंट झालं किंवा सपोर्ट झालं, पावसामध्ये फार त्रास असतो आणि म्हणून आम्ही विचार केला का आपण आरोग्याचे ॲम्ब्युलन्स आहे पण आमदार निधीतून द्यायला पाहिजे, म्हणून मागे सुद्धा मी 5 ॲम्ब्युलन्स दिल्या होत्या आणि आता 13 आपण आणले आहे, जेणेकरून आरोग्य व्यवस्था चांगली व्हायला पाहिजे आणि म्हणून आज